किंवा तुकाराम महाराजांचा गाथा यामध्ये मला वाटतं 4992 अभंग आहेत, बरोबर का? 4992 अभंग आहेत आणि त्या प्रत्येक अभंगाचा ह्योच अर्थ आहे की बाबा तुम्ही काय करा, देवाचं नामस्मरण करा, देवाची भक्ती करा, शुद्ध राहा, दुसऱ्या सोबत चांगलं वागा, तर आपल्या सोबत काय होणार आहे? चांगलं होणार आहे. पण आपलं तसं नाही. आपल्या पोराला जर आपण म्हणलं दाद्या हरिपाठ वाच, आपलं पोरग काय म्हणतंय माहित आहे का? प्रेम वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, वरवरलं ग तुझं, आता मन भरलं ग तुझं, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, गद्दारी करून तूच म्हणती गद्दार मला, पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला, पाखरा आजाद केलं तुला. पोराला हरिपाठ वाच म्हणलं का काय म्हणते अण्णा? पाखरा आजाद केलं तुला. पोराला नाद कशाचा आहे? पाखराचा आहे. गाता वाचायची तर वाचल काय पोरग? माळकरी माणूस सुद्धा एखादा वाचत नाही, कारण ते अवघड आहे जरा. संस्कृत मध्ये म्हणलं का जातच नाही. हरिपाठ करा म्हणलं, पण आता पोरने की अशा आहे का? पोरं फक्त एकीकडे पारड झुकतंय का? पोरींना जर म्हणलं बाबा कीर्तन करा, भजन करा, हरिपाठ करा, नामस्मरण करा, पुरी काय म्हणणार? राया तुमच्या फॅमिली खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिली या खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिली खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिली या खेळेवालीला घेणार का? डोळ्यात डोळ धरून हाताला मिटून येणार का? लाडात थोडं गोड होऊन मिठीत घेणार का? डोळ्यात डोळ घालून हाताला धरून येणार का? लाडात थोडं गोड होऊन मिठीत घेणार का? राया तुमच्या फॅमिली खेळेवालीला घेणार का? राया तुमच्या फॅमिली खेळेवालीला घेणार का? मग असं आहे, पोरींना करा म्हणलं का पोरी खेळवाले म्हणते, त्या पोरांना करा म्हणलं का पोरं काय म्हणते ते? पाखरा आजाद केलं तुला. मग एवढं करूच तर आई बापाला सांभाळ, तर काय गरज आहे का हरिपाठ पण वाचायची? काय गरज आहे का गाता तर वाचायची? आणि काय गरज आहे का देवाच्या दारात जाऊन बसायची? मगाशीच प्रमाण तुम्हाला सांगितलंय, माय बाप केवळ कासे तेनं न जावे तर तसे. पुंडलिका बघा काय केले, परब्रह्म पाठील ऐसा व्हावे सावध हृदय धरावा नारायण, तुका म्हणे माय बापा अवघ देवाचे स्वरूप. मगाशीच सांगितले. मग एवढं सगळं करून शेवट यायचं आहे कुठं? आता देवाला प्रत्येकाकडे जाता येत नव्हतं, म्हणून त्यानं काय केलं? आई वडिलांची निर्मिती केली का नाही? मग त्या आई वडिलांना आपण सांभाळलं पाहिजे, त्या आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे, त्यांच्या चरणाचं आपण दर्शन घेतलं पाहिजे. पण आपणाला वाटते लाज, आपण घेत नाही दर्शन. आपण देवाच्या दारात जातो म्हणून तू माझं कसं होईल, तुझं तसंच होईल, बरोबर आहे? आणि आता बघा काय झालं, ह्या भारुडाच्या माध्यमातून आम्ही संदेश पोहोचवतोय. शेतकऱ्याच्या घरी मुली द्या. शेतकऱ्याच्या घरी मुली द्यायचं म्हणलं का माणूस 10 वेळा विचार करतो. आपण स्वतः शेतकरी का, तर त्या पोरीला रानात काम लागल म्हणून आपण काय करतो? शेतकऱ्याच्या मुलांना पोरी देत नाही. आणि मग एक दिवस असा येतो, कसं हौस गाबाला मोठी लेख उसवाल्याला द्यायची. अरे हौस ग मला मोठी लेख उसवाल्याला द्यायची. मग जावाई ट्रॅक्टरवर मैला मोड्या गवायाच. जावाई ट्रॅक्टरवर मैला मोड्या गवायाची. जावाई ट्रॅक्टरवर मैला मोड्या गवायाची. जावाई ट्रॅक्टरवर मैला मोड्या गवायाची.
मग हे असं परत गाणे म्हणतच मोळ्या व्हायला लागणार. मग काय होतंय 4-5 एकर वाल्याला दिले म्हणून मोठ्या घरी द्यायचं आणि परत पोरगी फसाव गेल्यावर म्हणायचा आमचा निर्णय चुकला. काय उपयोग आहे का मला सांगा? काय शिकायचं भारुडा कीर्तनात? काय शिकायचं? शिकायचा एकच काय महाराज खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. प्रेम द्यावं, प्रेम घ्यावं, गोड बोलावं, गोड ऐकावं, गोड खावं, गोड द्यावं. आपलं तसं नाही. बाद ऐकायचं, बाद तोंडानं बोलायचं. एखादा काय म्हणला का त्याच्या काळा कांड्या बांधू करायचं. हे काय करायचं? हे चुकीचं आहे. आपण या भारुड कीर्तनातून हे शिकलं पाहिजे. आयुष्यात आपण आपलं आयुष्य कसं जगलं पाहिजे, कसं घडवलं पाहिजे, कसं नामचिंतन केलं पाहिजे, हे आपण आपल्या आयुष्यात ठरवलं पाहिजे. ह्याचा कायच निर्णय नाही. पोरांना कसं पाहिजे? काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. अग काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. भोग तुला टाक्याल पुरून हे ग प्रेम करून. भोग तुला टाक्याल पुरून हे ग प्रेम करून. लोक तुला टाक्याल पुरून हे ग प्रेम करून. काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. काळी महिना दिसते तरुण होईल कोरोना जाशील मरून. लोक तुला टाक्याल पुरून हे ग प्रेम करून. लोक तुला टाक्याल पुरून हे ग प्रेम करून. ढोलकीवाला काळे महिना नाचली गाणी लागली गाणी बरं तावाला येते. एखादा अभंग वाजवायला हवा हळूच वाजव, त्याला पण काय म्हणायचं जातं जनरेशन मध्ये. ती म्हणणार मी बी लागा युवाच आहे की काय म्हातारा झालो. मला बी त्याचीच आवड.